हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर संगीता बेंटे हेल्थ अँड फिटनेसच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आजचा विषय आहे कोलेस्टेरॉलचे समज आणि गैरसमज। तर काल मला एका पेशंटचा फोन आला आणि तो पेशंट फोनवरती इतका घाबरलेला होता, म्हणाला मॅडम मला अर्जंट कोलेस्टेरॉलचा रिपोर्ट तुम्हाला दाखवायचा आहे, माझं कोलेस्टेरॉल पुष्कळ वाढलेलं आहे आणि मला हार्ट अटॅक तर येणार नाही ना, आणि माझं वयसुद्धा तेवढं काही जास्त नाही आहे। मग माझ्या मनामध्ये हा विचार आला की कोलेस्टेरॉलबद्दल खरंच इतके गैरसमज समाजामध्ये आहेत का, आणि कोलेस्टेरॉल खरंच इतकं वाईट आहे का, ज्याने खरंच हार्ट अटॅक येऊ शकतो का, की चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आपल्याला कोलेस्टेरॉल होतं का, असे बरेच प्रश्न लोकांच्या मनामध्ये असतात। आणि हे गैरसमज दूर करण्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे। आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्यांनी बऱ्याच लोकांच्या मनातले गैरसमज दूर होतील। पहिले आपण बघूया कोलेस्टेरॉल म्हणजे काय। तर 70% कोलेस्टेरॉल आपलं शरीर म्हणजे लिव्हर हे तयार करत असतं, आणि आपलं 70% कोलेस्टेरॉल हे शरीर तयार करत असेल तर तेव्हा वाईट कसं असेल। 30% कोलेस्टेरॉल हे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आपल्याला होतं। तर जास्तीत जास्त कोलेस्टेरॉल हे शरीर तयार करतं। बरं, इतकं कोलेस्टेरॉल शरीर तयार का करत असेल, तर आपल्याला जे फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत ए, बी, ए, ई, के आणि डी, हे जे फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत त्याची निर्मिती करण्यासाठी आपल्याला कोलेस्टेरॉलची गरज असते। तसंच आपल्या शरीरामध्ये जे हॉर्मोन्स असतात, जसं बायकांच्या शरीरामध्ये इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आणि थायरॉईड, तसंच पुरुषांच्या शरीरामध्ये अँड्रोजेन, टेस्टोस्टेरॉन आणि थायरॉईड हे हॉर्मोन्स तयार करण्यासाठी शरीराला कोलेस्टेरॉलची गरज लागते त्याच्या निर्मितीसाठी। जेव्हा आपला सूर्यप्रकाश त्वचेवरती पडतो तेव्हा त्वचेच्या खाली कोलेस्टेरॉल असतं, आणि कोलेस्टेरॉलच्या मदतीने विटॅमिन डीची निर्मिती होते। आणि विटॅमिन डी आपल्याला पेशींची झीज भरून काढण्यासाठी, विटॅमिन डी हे कॅल्शियमची निर्मिती करण्यासाठी, बोन डेन्सिटी चांगली करण्यासाठी आपल्याला विटॅमिन डीची गरज आहे। आणि कोलेस्टेरॉल आपल्याला पेशींची भूक भागवणं, त्याच्यानंतर पेशींचं जे मेम्ब्रेन असतं, वॉल असते, ती इंटॅक्ट ठेवण्यासाठी, पेशींना ताजंतवानं ठेवण्यासाठी आपल्याला कोलेस्टेरॉलची गरज असते। आणि कोलेस्टेरॉल जर आपल्या शरीरात तयारच नसेल तर आपण पेशींची भूक भागवू शकत नाही। कोलेस्टेरॉलची गरज आपल्याला या सगळ्यासाठी लागते। तर कोलेस्टेरॉल निर्माण कसं होतं, तर आपण जे कार्बोदक खातो, जसं भात, नंतर साखर, मैदा, चपाती, ज्वारी, बाजरी याचे जे पदार्थ खातो त्याच्यानंतर ग्लुकोजमध्ये त्याचं रूपांतर होतं, आणि हे ग्लुकोज थोड्या प्रमाणात पेशींपर्यंत पोचवलं जातं, थोड्या प्रमाणात त्याचं ग्लायकोजन होऊन लिव्हरमध्ये साठवलं जातं, आणि थोड्या प्रमाणात त्याचं फॅटमध्ये रूपांतर होऊन तेही लिव्हरमध्ये स्टोअर केलं जातं। पण हे जे फॅट आहे कोलेस्टेरॉल हे पेशींपर्यंत पोचवण्याचं काम हे LDL आणि HDL कोलेस्टेरॉल जे वहनाचं काम करतात त्याला म्हणतो आपण। हे कोलेस्टेरॉल पेशींपर्यंत पोचवलं जातं, आणि पेशींची झीज भरून आणण्यासाठी, पेशींचं मेम्ब्रेन इंटॅक्ट ठेवण्यासाठी आणि पेशींचं एजिंग कमी करण्यासाठी या कोलेस्टेरॉलची आपल्याला खूप गरज असते। आणि जर या LDL आणि HDL कोलेस्टेरॉल हे वहनाचं काम करत असतील तर तेव्हा वाईट कसे। LDL कोलेस्टेरॉल हे जे आहे ते जेव्हा ऑक्सिडाईज होतात तेव्हा ते रक्तवाहिन्यांना सूज तयार करतात, त्यांचं फाईन पार्टिकल्समध्ये रूपांतर होतं, आणि बारीक बारीक कणांमध्ये रूपांतर झाल्यामुळे ते जे रक्तवाहिनी आहे त्याला सूज निर्माण करणं, तिथे प्लेक्स तयार करणं आणि तिथे ऑब्स्ट्रक्शन तयार करणं, आणि त्यामुळे आपल्याला रक्तप्रवाह कमी प्रमाणात रक्तवाहिन्यांमधून हृदयांपर्यंत पोचतो, आणि त्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस वाढतात। जर आपण LDL कोलेस्टेरॉलचं ऑक्सिडेशन कमी केलं तर आपल्याला रक्तवाहिन्या ह्या चांगल्या राहू शकतात। आता जेव्हा आपण कोलेस्टेरॉलबद्दल चे बरेचसे गैरसमज लोकांमध्ये आहेत, डॉक्टर आम्ही नॉनव्हेज खात नाही, मग कोलेस्टेरॉल आम्हाला कसं होतं,
आम्ही अंड्यातलं पिवळं खात नाही तरी आम्हाला कोलेस्टेरॉल कसं होतं. तर नॉनव्हेज माय डिअर फ्रेंड्स, नॉनव्हेज हे अमायनो ॲसिडमध्ये रूपांतर होतं. ते प्रोटीन आहे, ते कार्बोहायड्रेट नाही आहे आणि त्याचं अमायनो ॲसिडमध्ये रूपांतर होतं आणि जे आपल्या पेशी आहेत त्यांची झीज भरून काढण्यासाठी आपल्याला प्रोटीनची गरज असते. आणि जसं बाजरी, तांदूळ, मैदा, साखर हे जेव्हा आपण खातो तेव्हा त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं आणि मग ट्रायग्लिसराईड लेवल आपला वाढतात. खाद्यतेलांमुळे आपल्याला कोलेस्टेरॉल वाढतं का, हा एक गैरसमज आहे. तर आपली खाद्यतेलं याच्यामुळे नक्कीच कोलेस्टेरॉल वाढत नाही, पण ते खाद्यतेलं जर तुम्ही तळून ते स्मोक करून त्याच्यामध्ये रिपीटेडली गोष्टी तळल्या गेल्या तरच आपलं कोलेस्टेरॉल वाढतं. तसंच तूप हे 1 चमचा आपण भातावर किंवा चपातीवर खाल्लं तर आपलं वजन वाढत नाही, आपलं कोलेस्टेरॉल वाढत नाही. आणि पण त्याच तेलामध्ये जर तुम्ही जिलेबी किंवा गुलाबजाम तळून खाल्ले तर नक्कीच आपलं ट्रायग्लिसराईड लेवल्स ह्या वाढतात आणि आपल्याला हार्ट अटॅक येण्याचे चान्सेसही वाढतात. तर कोलेस्टेरॉलमुळे हार्ट अटॅक येतो का, तर 60% ICMRनी एक रिसर्च केलेला आहे की 60% लोकांना नॉर्मल कोलेस्टेरॉल आहे आणि 40% लोकांना कोलेस्टेरॉल आहे. तर या 60% लोकांना नॉर्मल कोलेस्टेरॉल असूनसुद्धा हार्ट अटॅक आलेले आहेत. कारण LDL हे ऑक्सिडाईज होतं आणि पटकन ऑक्सिडाईज झाल्यामुळे त्या रक्तवाहिन्यांना सूज निर्माण होणं, प्लेक्स तयार होणं आणि त्यामुळे ऑब्स्ट्रक्शन्स तयार होणं हे आहे. म्हणून याला आपण सायलेंट किलर असं म्हणतो. ट्रायग्लिसराईड, LDL, HDL लेवल्स आता किती असल्या पाहिजे. ट्रायग्लिसराईड हे 150 मिलीग्रॅमच्या खाली हवं. LDL कोलेस्टेरॉल हे 100 मिलीग्रॅमच्या खाली असलं पाहिजे. HDL कोलेस्टेरॉल हे हार्टला चांगलं कोलेस्टेरॉल आहे, त्याला आपण गुड कोलेस्टेरॉल म्हणतो, ते आपलं 50च्या पुढे गेलं पाहिजे आणि हे प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपलं काम करतं. मग माझ्या पेशंटमध्ये हा अनुभव आहे की पेशंटची LDL लेवल वाढली किंवा ट्रायग्लिसराईड वाढले की ते रिपोर्टमध्ये बघतात आणि लगेच रिपोर्ट घेऊन डॉक्टरांकडे येतात आणि मग त्यांना सांगतात की कोलेस्टेरॉल माझं वाढलेलं आहे, तर पटकन कमी करण्यासाठी मला काहीतरी औषधं लिहून द्या. तर माय डिअर फ्रेंड्स, जर तुम्ही कोलेस्टेरॉलची औषधं अशी घेतली तर त्याचे साईड इफेक्टसुद्धा खूप जास्त प्रमाणात आपल्याला दिसतात. जसं सेक्शुअल डिसऑर्डर होणं, सेक्शुअल डिझायर कमी होणं, नपुसकता येणं आणि यासारखे आजार आपल्याला होतात. पटकन आपले जसं ट्रायग्लिसराईड आणि LDL कमी होतं तसंच HDL म्हणजे चांगलं कोलेस्टेरॉलही आपलं पटकन कमी होतं. आणि हातापायाला गोळे येणं, कन्फ्युजन होणं, गॅस्ट्रायटिस होणं, कॉन्स्टिपेशन होणं, शरीराची पटकन झीज होणं आणि आपल्याला जास्तीत जास्त एजिंग दिसायला लागतं, कोलॉन कॅन्सर होणं, ब्रेस्ट कॅन्सर होणं, गॅस्ट्रायटिस होणं आणि ऑटोइम्युन डिसऑर्डर्ससुद्धा होतात. बिकॉज आपले थायरॉईड लेवल्स पटकन कमी होतात. T3, T4, TSH हे कमी झाल्यामुळे ऑटोइम्युन डिसऑर्डर्स आपल्याला दिसू लागतात आणि हे जर आपण कोलेस्टेरॉल पटकन कमी करण्याच्या ऐवजी जर आपण आपली लाईफस्टाईल चांगली मॉडिफाय केली, जसं एक्सरसाइज करणं, योगा करणं, योगामुळे ऑक्सिजन ब्रेनला चांगला मिळतो आणि LDL कोलेस्टेरॉलची ऑक्सिडेशन कपॅसिटी कमी होते आणि त्यामुळे प्लेक्स तयार होत नाहीत, एजिंग होत नाही आणि आपल्याला जे एक्सरसाइजेस आहेत, जसे इंटेन्स एक्सरसाइज मी सांगते, धावणे, पळणे, सूर्यनमस्कार घालणे, रनिंग करणे, स्विमिंग करणे, हे इंटेन्स एक्सरसाइज जर तुम्ही केले तर नक्कीच आपल्याला एजिंग कमी होतं, आपला स्टॅमिना वाढतो आणि आपल्याला कोलेस्टेरॉलचं प्रमाणही कंट्रोलमध्ये राहतं. जेव्हा माझ्याकडे पेशंट कोलेस्टेरॉलचे रिपोर्ट्स घेऊन येतात तेव्हा मी त्यांना लिव्हर फंक्शन टेस्ट करायला सांगते आणि मग त्यांचा पहिला प्रश्न असतो की आम्ही अल्कोहोल घेत नाही तरी आम्ही लिव्हर फंक्शन टेस्ट का करावी. तर लिव्हर फंक्शन टेस्ट हे पहिलं करेक्ट केलं जातं आणि नंतर कोलेस्टेरॉलची ट्रीटमेंट दिली जाते, कारण लिव्हर फंक्शन टेस्ट ही डिस्टर्ब झालेली असते. तर मित्रमैत्रिणींनो, हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो मॅक्झिमम लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यांनी लोकांमधले गैरसमज दूर होतील आणि असेच नवनवीन व्हिडिओज घेऊन नवनवीन विषयावरती मी बोलणार आहे. थँक्यू सो मच.